बेस्ट पतपेढी करता आज मतदान होत आहे। संचालक मंडळाच्या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे। निवडणुकीत ठाकरे बंधू आणि भाजपा यांचा सामना होईल। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून 5 संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल सध्या मैदानात आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, 2 ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे, हा पहिलाच सामना आहे। त्यामुळे या सामन्याकडे, या निवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। नक्कीच लागवी 2 ठाकरे बंधू आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे। बेस्ट पतपेढीसाठी आज खरं तर 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। या ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर प्रचार दरम्यान चुरस देखील निर्माण झालेली आहे। आता तासाभरामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। एकूणच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा या निवडणुकीदरम्यान घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। उत्कर्ष पॅनल जे आहे ते ठाकरे बंधूंचं पॅनल आहे आणि सहकार समृद्धी पॅनल हे भाजपचं आहे, ज्यामध्ये 5 संघटना एकत्रित आल्याचं पाहायला मिळतं। तर आणखी 2 संघटना सुद्धा आहेत, ज्यामध्ये जे एक दुसरं परिवर्तन पॅनल एक असणार आहे आणि शशांकराव एक पॅनल असणार आहे। त्यामुळे 4 पॅनल जरी असले तरी 2 पॅनलमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी बूथ सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। जे मतदार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी माहितीसाठी हे बूथ आहेत। मात्र 9 वाजता ही निवडणूक सुरू होईल, मतदान प्रक्रिया सुरू होईल। एकूण 35 मतदान केंद्र हे मुंबईमध्ये आहेत आणि 15,000 मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत। नक्की कोणाला हे मतदार कौल देतात आणि जे बेस्ट पतपेढी आहे यावरती कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज दिवसभरामध्ये या निवडणुकी दरम्यान आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण एकूण 20 संचालकांची चौकशी सुद्धा झालेली आहे आणि यामध्ये काहींना अटक होईल अशी शक्यता ही प्रसाद लाड यांनी काल व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आज नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।